वाढवण बंदर प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी बोईसर वरोर येथे सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला 19 दिवस पूर्ण झाले आहेत। या आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी केदार दिघे यांनी वाढवण बंदर विरोधातील आंदोलनाला ठाम पाठिंबा जाहीर केला। स्थानिकांच्या हक्कांसाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरून लढण्याची भूमिका त्यांनी मांडली। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार वाढवण बंदरामुळे मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसाय, स्थानिकांच्या जमिनी आणि पर्यावरणावर परिणाम होण्याची भीती आहे। स्थानिकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करून प्रकल्प लादू नये अशी मागणी करण्यात आली। दरम्यान पालघरला विकास हवा, मात्र स्थानिकांच्या हिताला आणि पर्यावरणाला धक्का न लावता विकास व्हावा अशी भूमिका केदार दिघे यांनी व्यक्त केली। वाढवण बंदर प्रकल्प रद्द होईपर्यंत स्थानिकांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची ग्वाही त्यांनी दिली। त्यामुळे 19 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आणखी बळ मिळाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। एक आव्हान आहे, मी जागा देतो, तुमची चांदीची मूर्ती बांधतो, बरोबर आहे, सगळा खर्च करतो, या वाढवण बंदर रद्द करा। पहिला प्रश्न दुसरा, पोलिसांना विचारायला काय बोलू नका, ते खोटे गुन्हे दाखल करतात 100%, पण ते कोणाच्या सांगण्यावरून करतात हे पण महत्वाचं आहे। आता माझं उदाहरण घ्या, मी रील टाकल्या, मोर्चा काढला, माझ्या गुन्हा दाखल झाला, ठीक आहे, गुन्हा काय दाखल झाला तर मी 20,000 रुपये खाल्ले। अरे कोटीचा गुन्हा दाखल का, त्याच्या आईला 20,000 इज्जत काढून ठेवली तुम्ही। म्हणून पोलिसांना माझं असं म्हणणं आहे का गुन्हे करायला दाखल तर कोटीचे गुन्हे दाखल करा। SP साहेबांना मी जाऊन भेटलो होतो, मी केदार दिघे साहेबांना त्यांची ओळख करून दिली होती। SP साहेब जबरदस्त आहे, रिझल्ट जबरदस्त आहे, सगळ्यात जबरदस्त आहे, पण ते SP साहेबांनी मला बसवलं आणि सांगितलं गुन्हा अजिबात दाखल होणार नाही, कायद्याची चौकटी तुम्ही लढा, दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल। मला तेव्हा आता कळले आणि त्या दिवशी ही गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जी जुळलेली त्याचंच एक कर्तव्य म्हणून मी इकडे आलेलो आहे। वेळोवेळी मी ह्या पालघर जिल्ह्यामध्ये येत असतो, अनेकांना याची कल्पना आहे। आपल्या सर्वांच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो की अनेक वेळेला असं सांगण्यात आलं की तुम्ही सहभाग घ्या। काही बोलण्या अगोदर आपल्या सगळ्यांची मी माफी मागतो की मला 19 दिवस उशीर झाला आपल्यापर्यंत पोचायला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सकाळी मी 11 वाजता येणार होतो, पण काही कारणास्तव उशीर झाल्यामुळे मी 1 वाजेपर्यंत आलो। आता ह्या पुढची लढाई कशी लढायची हे तर आपण एकत्र ठरवूच, पण त्याही पलीकडे जाऊन सांगतो की आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा सन्माननीय उद्धव साहेबांनी जे मला जिल्हाप्रमुख पद दिलं, या जिल्हाप्रमुख या नात्याने आणि त्याचबरोबर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून या आपल्या आंदोलनाला पूर्णता आणि जाहीर पाठिंबा आम्ही जाहीर करतो। दुसरी गोष्ट, नुसता पाठिंबा नव्हे तर तुमच्याबरोबर तुमचाच कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून आम्ही इकडे ह्या आंदोलनामध्ये सहभाग घेण्याकरता आलेलो आहोत। मजेशीर गोष्ट अशी आहे की अनेक दिवसापासून मी मगाशी नानांशी बोलत होतो की 76,000 कोटीचा हा प्रकल्प आणि अनेक वेळेला हे कलाटणी मिळेल, खूप काय मोठा विकास होणार आहे। मला कधी कधी खूप प्रश्न पडतो, काही पत्रकार माझे मित्र आहेत, ह्या पालघर जिल्ह्याचा जर का आपण दौरा केलात तर मला असं वाटतं इथल्या आश्रमशाळा याची दुरावस्था बघा, इथल्या आदिवासी लोकांची दुरावस्था बघा। अब्जो रुपये आजपर्यंत आले असतील, ते कुठे जातात? मगाशी तुम्ही पाण्याचा प्रश्न काढला, पण हे पाणी कुठे मुरतंय हे बघणं जास्ती गरजेचं आहे। इकडे साधे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स जे आहेत, म्हणजे आपण आरोग्य केंद्र जे म्हणतो ते नाही। जिल्हा एवढा मोठा आहे, हे लोक 76,000 कोटीचा प्रकल्पाचं म्हणतायत, इकडे 700 कोटीचा साल्यांनी रस्त्यांमध्ये खड्डे आहेत, इथे पर्यावरणाचा विचार करत नाही। विचार करा, इथल्या मुलांना चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य हे मिळत नाही, त्यांना जेवणासाठी चांगली सुविधा नाही। हे लोक आपल्याला दाखवणार, हे लोक मार्गदर्शन करणार या प्रकल्पाच्या माध्यमातून। कधी कधी असं वाटतं की हे जे भूमिपुत्रांवरती जो अन्याय चाललाय, हे जे त्यांच्या पोटावर तो विकास आम्हाला परवडण्यासारखा नाही, आम्हाला तो चालणार नाही। कारण की हा विकास दिसून येतं की हे फक्त ठराविक जे मोठे व्यावसायिक ह्यांचे धंदेवाले जे आहेत त्यांच्या फायद्याचा आहे, हा भूमिपुत्रांच्या फायद्याचा नाही। आपल्या इकडे आदिवासींच्या जमीन